सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या नीट यूजी परीक्षेबाबत शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय वर्तुळात देखील सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। आधी नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आणि आता निकालातही घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांसह राजकीय नेत्यांकडून केला जातोय। हे प्रकरण नेमकं काय आहे? नीट परीक्षेच्या निकालावर आक्षेप घेण्यामागचं कारण काय आहे? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहत आहात एजू वार्ता न्यूज। या वर्षीची नीट यूजीची परीक्षा 5 मे रोजी घेण्यात आली। या वर्षी सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 23,33,297 विद्यार्थ्यांनी नीट यूजी परीक्षा दिली होती। या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात आला। त्यापैकी 13,16,268 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। मात्र या निकालाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत। याचं कारण म्हणजे एकाच परीक्षा केंद्रातील 6 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळालेत। त्यामुळे परीक्षेच्या निकालावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। याशिवाय परफेक्ट स्कोर म्हणजेच पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या 67 उमेदवारांपैकी तब्बल 44 विद्यार्थी हे टॉपर्सच्या यादीत समाविष्ट झालेत। आता या 67 विद्यार्थ्यांना रँक 1 कसा मिळाला हेही पाहूयात। या 67 विद्यार्थ्यांना नीट ऑल इंडिया रँक 1 कसा मिळाला हे स्पष्ट करणारं एक प्रसिद्धी पत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएनं प्रसिद्ध केले। एजन्सीने दावा केलाय की वेळेचे नुकसान भरून काढण्यासाठी 1500हून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते। असं जरी एनटीएने सांगितलं तरी यामुळे विविध राजकीय पक्षाचे नेते आणि विद्यार्थी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसून येत आहेत। यासह एनटीएने सांगितल्याप्रमाणे परफेक्ट स्कोर म्हणजेच पैकीच्या पैकी गुण 720 पैकी 720 मिळवलेल्या 67 उमेदवारांपैकी तब्बल 44 विद्यार्थी टॉपर्स झाले होते। कारण या परीक्षेत भौतिकशास्त्राच्या प्रश्नाचे एक उत्तर चुकीचे मिळाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स प्राप्त झालेत। ते उत्तर त्यांच्या इयत्ता 12वीच्या एनसीईआरटी विज्ञानाच्या पुस्तकातील चुकीच्या संदर्भावर आधारित होतं। या निर्णयामुळे त्यांचा स्कोर 715 वरून 720 पर्यंत वाढला आणि टॉपर्सच्या संख्येत वाढ झाल्याचंही एनटीएने सांगितलंय। त्यानंतर नीट यूजी परीक्षेत देण्यात आलेले ग्रेस मार्क्स रद्द करून सुधारित निकाल लागेपर्यंत राज्यातील मेडिकलची प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशोत्सुक विद्यार्थी आणि पालकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे। यावर नीट यूजी परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याकरता व त्याची सीबीआय कडून चौकशी करण्याकरता पंतप्रधान कार्यालयाला आणि नॅशनल मेडिकल कमिशनला पत्र लिहिणार असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला। तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। पेपर लीक, हेराफेरी आणि भ्रष्टाचार हे नीटसह अनेक परीक्षांचा अविभाज्य भाग बनलेत, असा आरोपही त्यांनी केलाय। तसेच सचिन पायलट, रणदीप सिंग सुरेशवाला आणि अशोक गेहलोत यांच्यासारख्या काही काँग्रेस नेत्यांनीही या परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत शंका व्यक्त केली आहे। त्यामुळे या घटनेला राजकीय वळण लागले। या परीक्षेच्या पेपर फुटी बरोबरच डमी परीक्षार्थींचेही एक प्रकरण राजस्थानमधून समोर आलं होतं। राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक डमी विद्यार्थी पकडला गेला, तर राजस्थानच्याच माधोरपूर हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचा पेपर देण्यात आला होता। त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते। त्यांनी परीक्षा केंद्रावरच जोरदार निदर्शनही केल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर आता नीट परीक्षेच्या निकालावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तसेच नीट यूजी परीक्षेसंबंधी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती समोर आली होती। ती अशी की काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। पेपर फुटीचा तपास करताना पाटणा पोलिसांनी जवळपास 13 जणांना अटक केली होती। बिहारच्या विविध ठिकाणांहून इच्छुकांना पाटणा येथील रामकृष्ण नगर येथे भाड्याच्या घरात आणण्यात आलं होतं, जिथे त्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या। रामकृष्ण नगर येथील एका भाड्याच्या घराच्या तळमजल्यावरील 2 खोल्यांमध्ये सुमारे 25 विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाठ करून घेण्यात आली होती। चौकशी दरम्यान या घराच्या छतावर अर्ध्या जळालेल्या प्रश्नपत्रिका देखील आढळून आल्या।
अशी माहिती SSP राजीव मिश्रा यांनी दिली होती। याबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की नीट परीक्षेसाठी सर्वाधिक परीक्षार्थींची संख्या ही महाराष्ट्राची असते। मात्र निकालाबाबत पाहिलं तर महाराष्ट्राचा क्रमांक खालून 4था किंवा 5वा असतो। त्याचं कारण असं की विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठीच्या तयारीसाठी जे वातावरण आवश्यक असतं त्याची सुरुवात खरं तर शालेय स्तरापासूनच करणं गरजेचं असतं। CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या नीट परीक्षेला HSC बोर्डाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर बसतात। यात CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी आणि HSC बोर्डाच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी यात तुलनेने बराच फरक आहे। त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं। त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी जोपर्यंत पूरक वातावरण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा नीट परीक्षेचा टक्का हा वाढणार नाही, हे देखील तितकंच खरंय। जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे नीट UG परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांमधला संताप हा अधिक तीव्र होताना दिसून येतोय। आतापर्यंत सुमारे 20,000 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी किंवा ग्रेडिंग मार्क्स रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे। कोटा येथील शिक्षण तज्ञ नितीन विजय यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। तर दुसरीकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मात्र परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा दावा केलाय। असं असलं तरी आता या परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांची पुनर्तपासणी करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक पॅनल तयार केले आहे। त्यामुळे नीट UG ग्रेस मार्क्सच्या मुद्द्याचे पुनरावलोकन केले जाणार असून तयार करण्यात आलेल्या पॅनलकडून एका आठवड्यात अहवाल सादर होणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार सेन यांनी दिली आहे। आता नीट UG परीक्षेबाबत पुढे काय निर्णय होणार हे देखील पाहावं लागेल। बाकी तुम्हाला नीट UG परीक्षेबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयांवरील शैक्षणिक व्हिडिओसाठी एजू वार्ता न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।